कोल्हापूरचा गोकुळ सहकारी दूध संघ कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक आणि सत्ता केंद्र आहे. जिल्ह्याचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे हे गोकुळ दूध संघाची सत्ता ठरवते. अशा या गोकुळ दूध संघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. सध्या गोकुळच्या निमित्ताने राज्यात महायुती म्हणून कार्यरत असणाऱ्या सहकाऱ्यांमध्येच राजकारणाचा कलगीतुरा रंगत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या धुळ्यात दूध उत्पादकांच्याकडे आणि गोकुळ दूध संघाच्या स्थापनेच्या उद्देशाकडेच मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. चंदगडचे भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळमध्ये 3000 संस्थांना बेकायदेशीर मंजुरी दिल्याचा आरोप करून गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना धारेवर धरला आहे आणि त्यातूनच कोल्हापुरात महायुतीच्याच 2 पक्षात कलगीतुरा रंगला आहे. नमस्कार, मी अमोल शिंगे आणि आपण पाहत आहात प्रसार माध्यम. 16 मार्च 1963 रोजी स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांनी ग्रामीण भागातील हा व्यवसाय संघटित व्हावा आणि दूध उत्पादकांना दुधाचा योग्य भाव मिळावा म्हणून सहकार तत्वावरील गोकुळ दूध संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात फक्त 22 सहकारी दूध संस्थांच्या माध्यमातून प्रतिदिन 500 लिटर दूध संकलन होत होतं. सध्या म्हणजेच 63 वर्षात प्रतिदिन अंदाजे 20 लाख लिटर दूध 5470 संस्थांच्या माध्यमातून संकलित होत आहे. या माध्यमातून गोकुळची 4000 कोटींची उलाढाल आहे आणि यामुळेच गोकुळ कोल्हापूर जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू ठरला आहे. गोकुळची आर्थिक गणितं पदरात पाडून घेण्यासाठी गोकुळमध्ये राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी शिरकाव केला. इथूनच गोकुळचा मूळ उद्देश बाजूला पडायला सुरुवात झाली. सध्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणात चंदगडचे भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी एंट्री घेतली आहे. गोकुळमध्ये 3000 संस्थांना बेकायदेशीर मंजुरी दिल्याचा आरोप करून मंत्री हसन मुश्रीफ यांना टार्गेट केलं आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी महेश कदम यांना आदेश देऊन या संस्थांना बेकायदेशीर मंजुरी करून घेतल्या आहेत असा सुद्धा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपाला उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार शिवाजी पाटील यांना तुमचा बोलवता धनी कोण असा प्रश्न उपस्थित करून भाजप जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे बोट केलं आहे आणि यामुळे महायुतीच्या घटक पक्षांमध्येच वातावरण तंग झालं आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांनी करवीर तालुक्यात आमदार चंद्रदीप नरके आणि राहुल पाटील यांना एकत्र आणत आपला गट मजबूत करण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला आहे. पण सध्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला गोकुळवर सत्ता स्थापन करू शकतो असा कोणताच पक्ष आणि गट यांना आत्मविश्वास नाही आणि म्हणूनच गोकुळची आगामी निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असल्याची कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याचा अर्थ गोकुळच्या कारभाऱ्यांना आपल्या नातेवाईकांची आणि कार्यकर्त्यांची राजकीय आर्थिक सोय लावायची आहे आणि यात दूध उत्पादक शेतकरी दुर्लक्षित झाला तरी चालेल अशी या कारभाऱ्यांची मानसिकता दिसत आहे. आणि ही निवडणूक बिनविरोध झालीच तर दूध उत्पादकांचे हित कोण बघणार हाच खरा प्रश्न आहे. राज्यातील सहकाराच्या पडझडीत गोकुळने मात्र राजकारणापासून दूर राहून आजवर आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. यामध्ये जाणते संचालक आणि नेत्यांसोबत खरा वाटा आहे तो जिल्ह्यातील शेणामुतात राबणाऱ्या माता भगिनी आणि शेतकऱ्याचा. मात्र गेल्या काही वर्षातील राजकीय आरोप प्रत्यारोप पाहता गोकुळ दूध आणि उत्पादकांच्या बाजारपेठ आणि संधी यांच्या विस्ताराच्या चर्चा होत असताना गोकुळचे मुख्य कारभारी मात्र निव्वळ सत्ता केंद्र म्हणून याकडे पाहत आहेत.
गोकुळसारखी संस्था जेव्हा पक्षीय राजकारणाची शिडी बनते तेव्हा तिची ताकद संस्थेच्या विकासात नाही तर सत्तेच्या स्पर्धेत खर्च होते. ईडी, चौकशी, प्रशासक नियुक्ती, आरोप प्रत्यारोप या साऱ्यांमुळे संस्थेच्या विश्वासार्हतेला धक्का बसतो. संस्थेच्या बाजारपेठेतील नावाला देखील धक्का बसतो आणि दीर्घकालीन नुकसान मात्र शेतकऱ्यांचे होते. सहकाराच्या मंदिरात प्रवेश करत असताना राजकीय जोडे बाहेर काढून ठेवायचे असतात हे सहकाराचे प्रणेते यशवंतराव चव्हाण यांचे विचार, त्यांचेच अनुयायी आहोत असे सांगणारे नेते मात्र पायदळी तोडवताना दिसत आहेत. कारण जिल्ह्यातील टोकन, ठराव, जागा वाटप, आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे असे गोकुळचे विषय ऐकताना गोकुळ आता केवळ दूध संघ राहिलेला नाही तर तो सत्तेचा आखाडा झाला आहे. या आखाड्यात पैशांचा आणि मुरब्बी राजकारणाचा विजय होईल, पण ज्या मातीवर ही राजकीय दंगल सुरू आहे त्या मातीतील पशुधन आणि दूध उत्पादक यांचा विसर पडू नये एवढीच अपेक्षा.